हॅलो स्टुडंट, आपण रिव्हिजन घेत आहोत सिंपल इक्वेशन. बरोबर आहे. तर क्वेश्चन नंबर 1, सिंपल इक्वेशन. इफ 7x is equal to 28, then x is equal to fill in the blank. ओके. आता इथं सोल्युशन 7x is equal to 28 म्हणजेच x is equal to 28/7. मल्टिप्लाय म्हणून तिकडे डिवाइड म्हणून इथे x is equal to किती 4. x is equal to 4. If 7x is equal to 28, then x is equal to 4. Question number 2. If 2x minus 9 is equal to 6, then x is equal to fill in the blank. आता इथे x ची किंमत काढायची आहे. 2x minus 9 is equal to 6. हे मायनस 9 जर तिकडे जातील तर प्लस होऊन जातील, म्हणजे 2x is equal to 6 plus 9. 2x is equal to 15. x is equal to 15/2. 15/2 आपलं आन्सर आहे. म्हणजे मायनस जर असेल तर ते प्लस होतात आणि इंटू जर असेल तर डिवाइड होते. ओके. आता क्वेश्चन नंबर 3. हे सिंपल इक्वेशनचे प्रॉब्लेम्स आहेत. ओके. क्वेश्चन नंबर 3. If 4x plus 3 is equal to 6 plus 2x, then x is equal to how much? Solution. This is the equation given to us. 4x plus 3 is equal to 6 plus 2x. हे 2x जे आहे या बाजूला आणायचे, मायनस होतील, आणि प्लस 3 त्या बाजूला न्यायचे तर मायनस होतील, -3. म्हणजे 4x minus 2x is equal to 6 minus 3. 3 ला तिकडे नेले आणि 2x ला त्याच्या जागेवर आणलं. चिन्ह चेंज होऊन जातात जेव्हा त्यांच्या साईड चेंज होतात तेव्हा. म्हणजे तिथं आलं 2x is equal to 3 आणि x is equal to, इथे मल्टिप्लाय आहे 2 म्हणून इथे 2 ने डिवाइड करायचं. x is equal to 3/2. ओके. आता याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. Solve 8x minus 3 upon 3x is equal to 2. इथे सुद्धा तुम्हाला x ची किंमत काढायची आहे. सोल्युशन ते लिहायचं एकदा. 8x minus 3 upon 3x is equal to 2. आता हे 2 जे आहे ना त्याच्या खाली काय आहे 1, म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन इथं होईल. 1 नी इकडे मल्टिप्लाय करायचं आणि 3x नी त्या बाजूला, म्हणजेच 8x minus 3 इंटू काय होईल 1, म्हणजे तेवढंच राहते, आणि 2 इंटू इथे किती 3x. 1 नी मल्टिप्लाय केलं जसंच्या तसंच
आणि इथे 3 into 2 6x. आता 6x या बाजूला आणले आणि 3 या बाजूला नेले. -3 काय होतील +3 आणि हे -6x, म्हणून 8x - 6x इज इक्वल टू 3. आणि इथे किती 2x इज इक्वल टू 3 आणि x इज इक्वल टू 3/2. x इज इक्वल टू 3/2. फक्त इथे एवढं लक्षात ठेवायचं की 2च्या खाली 1 आहे आणि इथे क्रॉस करायचं 1 नी इकडे आणि 3x नी इकडे, बरोबर आहे. 6x आले तर ते मायनस होतील आणि -3 काय होतील प्लस होतील, आणि इकडे सॉल्व्ह करून आपल्याला आन्सर मिळते. ओके, आता क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. जोपर्यंत आपल्याला गणित समजत नाही तोपर्यंत आपण ते करू शकत नाही, लक्षात ठेवा. पहा आता 15 years from now. 15 years from now. म्हणजे 15 वर्षांनंतर. नंतर म्हणजे प्लस. ओके, नंतर म्हणजे प्लस 15. 15 years from now. रवीज एज. रवीचं वय 15 वर्षानंतर रवीचं वय विल बी होईल. किती होईल 4 times his present age. 4 times his present age. 4 times his present age म्हणजे त्याच्या प्रेझेंट एजच्या किती होईल 4 times होईल. व्हॉट इज रवीज प्रेझेंट एज? व्हॉट इज रवीज प्रेझेंट एज? आपण कोणतेही गणित सॉल्व्ह करतो ते तर महत्वाचंच आहे, परंतु त्याला समजून घेणं सुद्धा महत्वाचं आहे. ज्या मुलाला गणित समजले त्याला आन्सर बिलकुल काढता येतं. तिथे जे काढायचं आहे रवीज प्रेझेंट एज एकदम लास्टच्या सेंटेन्स मध्ये जायचं आणि इथे लेट करायचं सोल्युशन. सपोज लेट रवीज प्रेझेंट एज, रवीचं आजचं वय, रवीज प्रेझेंट एज, रवीज प्रेझेंट एज किती x years. रवीज प्रेझेंट एज इज इक्वल टू x years. नंतर मग इथे लिहायचं अकॉर्डिंग टू कंडिशन आफ्टर 15 years त्याचं वय काय होईल x plus 15, बरोबर आहे. x plus 15 होईल 15 वर्षानंतर. परंतु इथे त्यांनी कंडिशन दिलेली आहे रवीज एज विल बी 4 times his present age. 15 years from now म्हणजे 15 years from now his age किती होईल x plus 15. आफ्टर 15 years रवीज एज, आफ्टर 15 years रवीज एज किती होईल x plus 15. x plus 15 years होईल, बरोबर आहे. आणि त्याचं वय किती होते माहिती आहे का? इथे दिलेलं आहे विल बी 4 times his present age. प्रेझेंट एजच्या 4 times होईल, बरोबर आहे, म्हणजे 4x, बरोबर आहे. आणि इथे लिहू आपण अकॉर्डिंग टू कंडिशन. म्हणजे त्याच्या एजचं जर 4 times केलं तर त्याच्या 15 वर्षाच्या नंतरचं वय निघते, म्हणजे x plus 15.
प्रेझेंट एजचं जर 4 टाइम्स केलं आपण तर 15 वर्षानंतरचं त्याचं एज तेवढं होईल. 15 years from now, Ravi's age will be 4 times his present age. 4 times his present age. असं. तर इथे काय होईल मग 4x minus x is equal to 15. म्हणजेच इथे किती 3x is equal to 15. नंतर x is equal to 15 by 3. x is equal to 5. म्हणजेच काय आलं हे रवीज प्रेझेंट एज. देअरफॉर रवीज प्रेझेंट एज इज इक्वल टू 5 years. ओके. आता क्वेश्चन नंबर 6 घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय सांगतो? फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ find the square root of 42.25. याचा आपल्याला स्क्वेअर रूट पाहिजे आणि याचं स्क्वेअर रूट आपण लॉंग डिव्हिजन मेथडने काढू शकतो कारण की पॉइंट आहे तिथं. आणि इथे आता लिहायचं मग 42.25 बरोबर आहे. आता इथे 1 into 1 किती 1. आपल्या जवळ माहिती आहे की 42 आहे. 2 into 2 किती होते 4. हे फार कमीत कमी संख्या होऊन राहिलाय. मग आता इथे पहा 6 into 6 किती 36 आणि 7 into 7 49. आणि आपला जो 42 आहे याच्या मधात आहे 42 बरोबर आहे. म्हणजेच हे जे आहे हे भाग नाही जाईल, आपला 6 चा भाग जाईल बरोबर आहे. म्हणून इथे आपण 6 लिहू. इथे 6 नी प्लस करावं लागते. 6 चं डिव्हिजन झालं इथं वरती लिहायचं. 6 into 6 किती 36 आणि मायनस जर केले तर किती येतात 6. आणि वरतून इथे प्लस करून टाकावं लागेल 12. इथे प्लस, इथे मायनस, इथे डिवाइड आणि इथे मल्टिप्लाय. आता इथे पॉइंट आहे म्हणून पॉइंट इथे देऊन टाकला. 25 जशीच्या तसेच खाली घ्यायचे 25. अशी जोडीच्या जोडी घ्यायची. आता इथे 1 जर लिहिला तर 1 नी गुणाकार, 2 लिहिला 2 नी गुणाकार. आणि इथे युनिट प्लस डिजिट पहा 5 आहे. याचा अर्थ इथे 5 नी भाग जाईल 100%. तर 125 into 5 किती येतात 625. म्हणजेच भाग कितीचा गेला 5 चा. 125 गुणिला 5 किती येतील 625. इथे 0 0 0 0 0 0 0 आले की आपलं स्क्वेअर रूट निघालं असं समजून जायचं. आणि इथे पॉइंट लिहायचेच नाही नंतर. 125 आणि 5 किती होतात 130. ओके. आणि इथे मग स्क्वेअर रूट निघून लिहून टाकायचं. स्क्वेअर रूट ऑफ 42.25 आणि हे झालं आपलं स्क्वेअर रूट 6.5. 6.5 इज द आन्सर. ओके. हे झाली लॉंग डिव्हिजन मेथड or division method to find square root of decimal numbers. Okay. Question number 7 घेऊया.
Question number 7. Write the Pythagorean triplet. Write the Pythagorean triplet whose one member is 8. Whose one member is 8. इथे 3 मेंबर आहेत. एक आहे 2m, दुसरा आहे m स्क्वेअर मायनस 1 आणि तिसरा असतो m स्क्वेअर प्लस 1. हे जे आहेत 3 पायथागोरियन ट्रिपलेटचे भाग आहेत. पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर. म्हणून इथे आपण लिहूया सर्वात लहान नंबर पहिले. लेट 2m इज इक्वल टू 8. 2m आपण 8 घेतला म्हणजेच हे आपला आन्सर झाला 8. एक नंबर 8 आहे आपला. इथे m ची किंमत काढावीच लागेल. m इज इक्वल टू 8/2 म्हणजेच m इज इक्वल टू 4. ओके. आता दुसरा नंबर काढायचा m स्क्वेअर मायनस 1. m स्क्वेअर मायनस 1 म्हणजे इथे किती 4 स्क्वेअर मायनस 1 16 मायनस 1 आणि इथे किती येतात 15. ओके. आता मला तिसरा नंबर पाहिजे. पहिला काढला 2m, दुसरा काढला m स्क्वेअर मायनस 1 आणि तिसरा m स्क्वेअर प्लस 1. हा दुसरा नंबर आहे आपला. पहिला 8, दुसरा 15 आणि तिसरा m स्क्वेअर प्लस 1 म्हणजे 4 स्क्वेअर प्लस 1. इथं 16 प्लस 1 आणि इथे किती येतात 17. तर हे 3 झाले आपले पायथागोरियन ट्रिपलेट. These are the sides of the right angle triangle 8, 15 and 17. Therefore, here Pythagorean triplet is कोणता झाला 8, 15 and 17. हे झालं आपला पायथागोरियन ट्रिपलेट 8, 15 and 17. तुम्ही जर केलं 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर इज इक्वल टू 17 स्क्वेअर तुम्हाला मिळेल. ओके. तर हे झालं तुमचं क्वेश्चन नंबर 7. पहिला झाला 2m, दुसरा झाला m स्क्वेअर मायनस 1 आणि तिसरा झाला तुमचा m स्क्वेअर प्लस 1. ओके. हे 3 नंबर तुम्ही लक्षात ठेवायचे. 2m, m स्क्वेअर मायनस 1 आणि m स्क्वेअर प्लस 1. क्वेश्चन नंबर याच्यानंतरचा 8. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 आहे आपला. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 900. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 900 by the prime factorization. By the prime factorization. प्राइम फॅक्टरायझेशन से आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा आहे. पहिले प्राइम फॅक्टरायझेशन करून घ्यायचं म्हणजेच सोल्युशन. आपल्या जवळ आहे 900. याचे सगळे फॅक्टर काढायचे. पहिले सर्वात पहिले दोन्ही भाग 450, दोन्ही भाग 225, तिन्ही भाग 3 7 21, 3 5 15.
नंतर मग आणखी 3 भाग 25, 5 भाग 5 आणि 5 भाग दिला तर 1. म्हणजेच 900 चे जे फॅक्टर पडले ते कोणते पडले? 900 इज इक्वल टू 2 into 2, 3 into 3, 5 into 5, 2 into 2, 3 into 3 आणि 5 into 5. म्हणजेच 900 चे कोणते फॅक्टर पडले? 2 च्या पाड्याच्या जोड्या, कारण की आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा आहे. 2 स्क्वेअर इंटू 3 स्क्वेअर इंटू 5 स्क्वेअर. म्हणजे तिथं 900 इज इक्वल टू स्क्वेअर रूट घ्यायचे दोन्ही बाजूचे बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. म्हणजेच इथे किती येतात? 2 इंटू 3 इंटू 5, 5 3 15, 15 दोन्ही 30. बरोबर आहे. म्हणजे एवढं एकदम सोपी सुद्धा आहे. पण घ्या 9 जे आहे ना, 9चं स्क्वेअर रूट किती येते? 3. आणि हे 2 जे शून्य आहेत त्याच्यापैकी एक शून्य. असं तसं कसं तुम्हाला जर 6400 याचं जर स्क्वेअर रूट लागत असेल तर पहा 64चं स्क्वेअर रूट किती येते? 8. आणि या 2 झिरोचा काय घ्यायचा? 1 झिरो. 80. लवकरच आपण काढू शकतो. परंतु जेव्हा पूर्ण सॉल्व करावं लागेल तर तुम्हाला या पद्धतीने सॉल्व करावं लागेल. क्वेश्चन नंबर 9. Question number 9. Find the square root of 4489 by division method. डिव्हिजन मेथडनी काढायचं. जसं कसं आपण ते डेसिमल नंबरचं काढलं तसंच. 4489 याची आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा आहे. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे 6 6 36 आणि 7 7 49. आणि आपला 44 जो आहे तो 36 आणि 49 च्या मधात आहे. म्हणजे हे हा भाग नाही जाणार, हा भाग जाईल. 6 प्लस 6, 6 चा भाग गेला. 6 6 36, इथे 36 लिहायचे मल्टिप्लाय करून. आणि किती उरतात पहा, 14तून 6 गेले. 14तून 6 गेले किती राहिले? 8. आणि इथं 0. बरोबर आहे. आणि वरतून आता इथे किती येतात? 6 आणि 6 12. इथे प्लस करायचे. 2 2 च्या जोड्या पाडायच्या. हे तर मस्त आहे बिलकुल. 2 2 च्या जोड्या पाडायच्या. 89 वरतून घेतले आपण. बरोबर आहे. आता इथे युनिट प्लेसला 9 आहे. 1 घेतला 1 नी मल्टिप्लाय, 2 घेतला 2 नी मल्टिप्लाय, 3 घेतला तर 9 येऊ शकतात. परंतु 123 इंटू 3 सो स्मॉल नंबर. आणि आपल्याला पाहिजे 889. म्हणजे इथं 3 इंटू 3 चालणारच नाही. 4 इंटू 4 युनिट प्लेसला 6 येतील है ना. 6 4 चौक 16. म्हणजेच इथं किती येईल माहिती का? 7 चा भाग जाईल बहुतेक. 7 चा भाग जाईल. पहा 127 इंटू 7, 7 7 49, 7 आले 4, 7 2 14 18, हात चाला 1, 7 1 7 आणि 8. 889. 889 हे यामध्ये मायनस करायचे 0 0 0 आलं. आणि इथे प्लस करून टाकायचं. 14 4 हात चाला 1 3, 134.
आणि डिवाइड कितीने केलं 7ने, म्हणून हे सुद्धा इथे लिहून टाकायचं. म्हणजेच आन्सर आला आपलं स्क्वेअर रूट ऑफ 4489 इज इक्वल टू 67. 67 हे आपलं आन्सर आलेलं आहे. ओके, याला म्हणतात लॉंग डिव्हिजन. लॉंग डिव्हिजन आहे त्याचं लॉंग डिव्हिजन, परंतु फार सोपी मेथड आहे, लवकरात लवकर स्क्वेअर रूट आपल्याला मिळून जातं. ओके, किती की कठीण असो त्याचं स्क्वेअर रूट आपल्याला मिळून जातं. याच्यानंतर एक क्वेश्चन नंबर 10. फाइंड द square of 42. Find the square of 42. सोल्युशन, आपल्याला 42 चा काय पाहिजे स्क्वेअर, म्हणजेच काय 42 इंटू 42. तर 42 इंटू 42 करून टाकायचे, आन्सर तुम्हाला मिळून जाईल. आता 42 इंटू 42 केले किती येतात पहा. 4 2 8, 4 चौक 16 आणि 2 नी करायचा, 2 2 4 आणि 2 चौक 8. इथे 4 16 7, चला 1 7 आणि 1 म्हणजे 1764. बरोबर आहे. तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता. 40 प्लस 2 होल स्क्वेअर म्हणजे 42 चा होल स्क्वेअर. 40 चा होल स्क्वेअर किती येतात 1600. या दोघांचं मल्टिप्लाय 80 आहे ना, 80 चं दुप्पट 160, म्हणजे हा झाला a स्क्वेअर, हा झाला 2ab आणि हा b स्क्वेअर. b स्क्वेअर म्हणजे 4. याचं प्लस जर केलं तर आपल्याला सगळं मिळून जाते. पहा उत्तर आलं 1764. म्हणजे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर न सुद्धा तुम्ही इथे काढू शकता. ओके, आणि 42 इंटू 42 केले तरी पण तेच आन्सर मिळतं. ओके, आणि हे 2 चॅप्टर चांगल्या पद्धतीने करून ठेवा म्हणजे तुम्हाला बरं राहील. ओके.